ओके फ्रेंड्स, मीटिंग रिझ्यूम झाल्यामुळे आपण सेकंड पार्टमध्ये लेक्चर घेतो आहोत. आपली शेवटची स्टेप बाकी होती लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठीची. कशी येते ते आपण कॅल्क्युलेट करूया. ॲव्हरेज क्लॉज आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा, ॲव्हरेज क्लॉज वापरायचा की नाही त्याचा डिसिजन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा. आणि म्हणून बघा, ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज, ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज. ओके, मग आता इथे इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड घ्यायचं होतं आपल्याला. आणि इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड घेण्यासाठी क्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज मल्टिपल बाय बघा ऍडजस्टेड स्टँडर्ड सेल. काय ऍडजस्टेड स्टँडर्ड सेल्स, स्टँडर्ड टर्नओव्हर पण म्हणू शकतो आपण त्याला, टर्नओव्हर. ओके, तर ते त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे. कॅल्क्युलेट इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज मल्टिपल बाय ऍडजस्टेड टर्नओव्हर. आता ऍडजस्टेड टर्नओव्हर म्हणजे काही अतिशय महत्वाची कन्सेप्ट ते आपण अभ्यास करू. आता ऍडजस्टेड स्टँडर्ड टर्नओव्हर म्हणजे ज्या दिवशी फायर झाला बघा, आता तिथे आता फॉर एक्झाम्पल तिथे 2 पिरियड दिलेले असतात तुम्हाला, 2 वर्षाचे पिरियड दिलेले असतात. कसं, एक लास्ट अकाउंटिंग इयर दिलेलं असतं. आता समजा ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण असं म्हणूयात की जो करंट इयर होतं, करंट फिनान्शियल इयर, ते सुरू झालं होतं 1 जानेवारी 2020 ला आणि संपणार होतं 31 डिसेंबर 2020 ला. 1 जानेवारी 2020 टू 31 डिसेंबर 2020 हे आत्ताच अकाउंटिंग इयर झालं, करंट अकाउंटिंग इयर झालं, करंट फिनान्शियल इयर झालं. याचं पाठीमागचं मग याच्यासाठी लास्ट अकाउंटिंग इयर कोणतं, तर 1 जानेवारी 2019 टू 31 डिसेंबर 2019. आता ह्या कालावधीमधले जे सेल्स आहे लास्ट अकाउंटिंग इयर, ते तुम्ही कुठे घेतलेत, इथे घेतलेत बघा. सेल्स ड्युरिंग लास्ट अकाउंटिंग इयर ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज साठी इथे कोणते घेतले, हे लास्ट फिनान्शियल इयरचे घेतले. तिथे लक्षात आलं ना, हा पिरियड त्या ठिकाणी असतो. त्या डेट्स आपल्याला तिथे समजून घेणं गरजेचं आहे. अर्थात प्रॉब्लेमचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला लगेच ते लक्षात पण येतं. आता ऍडजस्टेड स्टँडर्ड टर्नओव्हर म्हणजे काय, किंवा त्या ठिकाणी मग त्याला ते कोणते सेल्स म्हणायचं त्या ठिकाणी, ऍडजस्टेड टर्नओव्हर किंवा ऍडजस्टेड स्टँडर्ड टर्नओव्हर किंवा स्टँडर्ड टर्नओव्हर. तर त्या दिवशी फायर झाला. आता आपण असं समजूयात की फायर झाला कधी, 30 जूनला, किंवा मग अशी आपण घेतलं 31 मार्चला झाला. कधी झाला, 31 मार्चला झाला. मग 31 मार्च पासून पाठीमागे 12 महिन्यांचा, आता 31 मार्च 2020 बरोबर ना, असं तिथून पाठीमागचे 12 महिन्यांचे सेल्स दिलेले असतात, प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर. ओके, द 12 मंथ, त्याचं डेफिनेशनच असं आहे, द 12 मंथ सेल्स प्रिसिडिंग द डेट ऑफ सेल, प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर, फायर झाल्याच्या पाठीमागच्या 12 महिन्याचे सेल्स. मग 31 मार्चला सेल, 31 मार्च 2020 ला फायर झाला, तिथून पाठीमागचे 12 महिन्यांचे सेल्स म्हणजे मार्च 20, त्याच्यानंतर फेब्रुवारी 20, जानेवारी 20, डिसेंबर 19 वगैरे असं पकडता पकडता कुठपर्यंत, एप्रिल 19 पर्यंत येईल. म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 हा जो कालावधी नवीन तयार झाला 12 महिन्यांचा, या कालावधीतल्या सेल्सला म्हणतो आपण ऍडजस्टेड स्टँडर्ड टर्नओव्हर. हे 12 महिन्यांचे सेल्स त्या ठिकाणी, प्रिसिडिंग द डेट ऑफ 12 मंथ सेल्स ऑफ प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर, फायर झाल्याच्या पाठीमागचे 12 महिन्यांचे सेल. ओके, पाठीमागच्या 12 महिन्याचे सेल, त्याला ऍडजस्टेड स्टँडर्ड टर्नओव्हर असं म्हणायचं. इथे मुलांचा गोंधळ होतो, ते काळजीपूर्वक तुम्हाला त्या ठिकाणी ओळखावं लागतं. आणि मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं की इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होतो. झालं. आणि मग आता आपल्याला काय करायचं, ऍव्हरेज क्लॉज वापरायचा. ऍव्हरेज क्लॉज कधी वापरणार, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड cover required is less than पॉलिसी अमाऊंट. पॉलिसी अमाऊंट पेक्षा जर लहान असेल तर ते वापरायचं, नाहीतर नाही वापरायचं. सॉरी, कुठे लिहून ठेवलंय, कुठे गेलं,
परत टाइप करतो समथिंग स्टेप मध्ये लिहिलंय application of average clause. Average clause is applicable when insurance cover required is less than policy amount. Policy amount पेक्षा तो लहान असेल काय इन्शुरन्स sorry, average clause is applicable when insurance cover required is more than policy amount. Policy amount पेक्षा insurance cover required जास्त असेल तर त्या ठिकाणी काय करायचं average clause वापरायचं. लक्षात आलं ना? Insurance cover is more than policy amount. किंवा दुसरे वाक्य तुम्ही असं लिहू शकता average clause is applicable when policy amount is less than insurance cover required. ओके आणि मग तिथे आपल्याला average clause वापरायचा. average clause त्याचा फॉर्म्युला आपल्याला तिथे घ्यायचा. ठीक आहे. ऍव्हरेज क्लॉज आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा. फॉर्म्युला आपण घेतो आहोत. काय मग ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज घेत असताना पॉलिसी अमाउंट अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड जो इथे कॅल्क्युलेट केला आपण बघा. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड पॉलिसी अमाउंट तुम्हाला दिलेले असते तुमच्या प्रॉब्लेम मध्ये. मल्टिपल बाय लॉस ऑफ प्रॉफिट किंवा त्याला ग्रॉस क्लेम असे म्हणतात. ग्रॉस क्लेम किंवा लॉस ऑफ प्रॉफिट कोणता जो आपण थर्ड नंबर स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केला बघा. हा क्लेम लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स. ओके हा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. सॉरी आपण इथे टाइप करून ठेवलं होतं ते. इथे जो लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल आहे तर तो काय करणार आहोत आपण इथे घेणार आहोत लॉस ऑफ प्रॉफिट ऑन ग्रॉस प्रॉफिट आणि मग इथे ऍव्हरेज क्लॉज आपला कॅल्क्युलेट होईल. ऍव्हरेज क्लॉज इज इक्वल टू पॉलिसी अमाउंट अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड आपण इथं 4 नंबर स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केला. मल्टिपल बाय लॉस ऑफ प्रॉफिट ऑन ग्रॉस क्लेम. लॉस ऑफ प्रॉफिट किंवा ग्रॉस क्लेम हा कुठे केला आपण कॅल्क्युलेट थर्ड नंबर स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केला. तो घ्यायचा आणि मग तो ऍव्हरेज क्लॉज तिथे कॅल्क्युलेट होणार आणि मग ती काय येणार तिथे अमाउंट ऑफ क्लेम किंवा क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. ओके म्हणजे तिथं ते येणार. पण ऍव्हरेज क्लॉज जर ऍप्लिकेबल झाला नाही तर थर्ड स्टेप मध्ये जे आन्सर येईल तुमचं हेच तुमचं काय राहील क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. ओके क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. तर इथे त्या स्टेप संपतात. ओके इथे माझं प्रेझेंटेशन थांबवतोय मी. उद्याच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम घेऊया.